मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करमाफी कायम, मात्र त्याहून मोठी घरं असणाऱ्यांच्या मालमत्ता करामध्ये 15 ते 40% वाढ होणार, महापालिकेचा निर्णय। सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदर वाढवण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा निर्णय। सुकन्या समृद्धी योजनेवरती आता 8.2% व्याजदर। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन आणि शिक्षेला स्थगिती या अर्जावरती आज निर्णय। आतापर्यंत सुनील केदार यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही। आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्रात परत येणार। शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार की मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटर करण्यासाठी सुरू असलेलं काम अंतिम टप्प्यात। हे काम पूर्ण होताच मार्चपासून रेल्वेनं 12 तासात दिल्ली गाठणं शक्य होणार। सध्या या प्रवासाला 16 तास लागतात। नौदलातील अधिकाऱ्यांच्या गणवेशाच्या खांद्यावर असणाऱ्या एपोलेट्सचं डिझाईन बदललं। नवी डिझाईन असलेल्या एपोलेट्सचा फोटो नौदलाकडून शेअर। पंतप्रधान मोदी आज अयोध्येच्या दौऱ्यावर। अयोध्या विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। श्री राम मंदिरमध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांना निमंत्रण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अनोखा उपक्रम। अयोध्येतील राममंदिराचा सोहळा महाराष्ट्रातील गावागावात लाईव्ह दाखवला जाणार। राममंदिराच्या निमित्तानं महायुतीचा गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न। अयोध्या जंक्शनचं नाव बदललं, आता अयोध्या धाम जंक्शन असं संबोधलं जाणार। नाव बदलण्याचं काम सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये युवा दिनाच्या कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार। त्यानिमित्त गिरीश महाजनांकडून मोदी ग्राउंडची पाहणी। लोकसभा निवडणुकीआधी जेडीयूमध्ये मोठा बदल। नितीश कुमार पक्षाचे नवे अध्यक्ष। लल्लन सिंग यांचा राजीनामा। काँग्रेस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसोबत जागावाटपावर चर्चा करणार। काँग्रेसच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती। राज्यातील 288 जागा एकट्यानं लढवण्याच्या भाजपचा कट। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची टीका, तर एकला चलो रे ही भाजपची पहिल्यापासून नीती, खडसेंची माहिती। 2024 साली मोदी एकहाती सत्ता घेऊन आले तर त्यांना छोट्या पक्षांची गरज राहणार नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। त्यामुळे भाजपसोबत गेलेल्या छोट्या पक्षांसाठी ही धोक्याची घंटा। जयंत पाटलांचा अजित पवार गट आणि शिंदे गटाला इशारा। इंडिया आघाडीकडे कोणतंच विजन आणि योजना नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची इंडिया आघाडीवर टीका, तर महाविकास आघाडी सरकारच्या राज्याची प्रगती झाली नाही हे लोकांनी पाहिलं, विखे पाटलांचा टोला। जयंत पाटील कधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना सोडणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। तर संजय शिरसाट यांनी काळजी करू नये, आम्ही पक्ष आणि निष्ठा बदलणारी माणसं नाही, आव्हाडांचा शिरसाटांना टोला। महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या समावेशाचा निर्णय मुंबईमध्ये होणार। दिल्लीतल्या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचं ठरलं। वंचितच्या प्रस्तावावर 31 डिसेंबरला किंवा जानेवारीमध्ये बैठक होईल। उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाणार। 2 किंवा 3 जानेवारीला लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची मुंबई लोकसभा जागेसंदर्भातली मागणी फेटाळली। काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम यांच्यासाठी सोडण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीला 6 महिने उरले। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कुठे दिसतात का? मंत्री शंभूराज देसाईंचा सवाल। तर 4 भिंतींच्या आत बसून सत्ता बदल होत नाही, देसाईंचा ठाकरेंना टोला। लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अद्याप चर्चा नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण। तर पक्ष जी भूमिका देईल ती घेणार, विखे पाटलांचं वक्तव्य। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी संजय राऊतांची महाविकास आघाडीकडे 23 जागांची मागणी। तर जागा वाटप स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे होऊ शकत नाही, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील किती दिवस राष्ट्रवादीमध्ये राहणार याची शाश्वती नाही, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर शिवसेना भाजप युतीमध्ये लढणार, संजय शिरसाट यांची माहिती। आमदार अमोल कोल्हेंचा आक्रोश मोर्चा बारामतीमध्ये, सुप्रिया सुळे मोर्चात सहभागी। कांद्याच्या बाबतीत नेते सरकारला जाब का विचारत नाहीत, खासदार अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। तर शेतकरी प्रश्न मांडताना खासदार सुप्रिया सुळेंचं निलंबन केलं होतं, अमोल कोल्हेंची माहिती।
200 आमदार आणि 300 खासदार धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत का? खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला सवाल. तर अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून आपलं निलंबन केलं, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरची चिंता करण्यापेक्षा बारामतीकर आपल्याला परत विजयी करतील का याची चिंता करा. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंना डिवचलं. अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडचे संजोग वाघेरे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बुलडाण्यामध्ये 200 वृद्ध शेतकरी उपोषणाला बसले, मात्र प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही. एकनाथ खडसेंची सरकारवर टीका. तर राज्यातलं सरकार राजकारण करण्यात व्यस्त. खडसेंचा सरकारवर हल्लाबोल. खडसेंना एवढे दंड आकारले गेलेत की पायात चप्पल घालायलाही पैसे उरले नाहीत. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर बोचरी टीका. वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं खासदार इम्तियाज जलील आक्रमक. आपली काही ॲलर्जी आहे का? जलील यांचा सवाल. उद्घाटनापूर्वी दणका दाखवतो, इम्तियाज जलील यांचा इशारा. मनोज जरांगेंना 20 तारखेला मुंबईमध्ये यायचीच गरज पडणार नाही, त्याच्या आधीच आम्ही आरक्षण देणार. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. 25 जानेवारीला रात्री 12 पर्यंत आरक्षण प्रमाणपत्र द्या, अन्यथा महाराष्ट्र धगधगेल. धनगर आरक्षणाच्या राज्यव्यापी बैठकीत प्रकाश शेंडगेंचा इशारा. ओबीसी समाज 20 जानेवारीला लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये धडकणार. मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी समाज जबाबदार नाही. सरकार मराठा समाजाला आंदोलनाला परवानगी देत असेल तर ओबीसी समाजही आंदोलन करेल. प्रकाश शेंडगेंचा इशारा. जालन्यामध्ये वडीगोद्रीमध्ये ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू. उपोषण मागे घेण्याची मंत्री छगन भुजबळ यांची फोनवरून विनंती. अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्यानं आदिवासी बांधव आक्रमक. सिंधुदुर्गाच्या कुडाळमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार राडा. विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्यानं महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. सुधाकर बडगुजर यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जामीन. 9 जानेवारीपर्यंत जामीन मंजूर. देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्त शिवार 2.2चा आढावा घेतला. 5775 गावामध्ये जलयुक्त शिवार. राज्य सरकारच्या 75,000 मेगा भरती अंतर्गत महावितरणमध्ये 1042 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा. पीक कर्ज वसुलीला सरकारकडून स्थगिती. कर्ज वसुलीसाठी स्थगिती आणि कर्ज पुनर्गठन हे केवळ शेतकऱ्यांचं आजचं मरण उद्यावर ढकलणं. शेतकऱ्यांना यामुळे कोणताही दिलासा मिळणार नाही. अजित नवलेंची सरकारवर टीका. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे नवीन 129 रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या 483. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डींना साईबाबांच्या दर्शनाचा लाभ. महाराष्ट्र सरकारनं प्रस्ताव दिल्यास आम्ही शिर्डीचा समावेश कॉरिडॉरमध्ये करू. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचं आश्वासन. भाजप नेते निलेश राणेंनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग आणि गोव्यातील वाळू वाहतुकीच्या समस्येच्या मुद्द्यावरती चर्चा केली. छत्रपती संभाजीनगरमधील तलाठी पेपरफुटी प्रकरणाचे मूळ नागपूरमध्ये. पेपर नागपूरमधून फोडण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर. राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू. पुण्याच्या इंदापूरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचा थाळी वाजवत सहभाग. आमचं सरकार आल्यानंतर पहिलं अंगणवाडी सेविकांचं काम करणार. खासदार सुप्रिया सुळेंचं आश्वासन. वर्ध्याच्या जाम इथं वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. मुंबईच्या दहिसर पूर्व भागातील मुरबाळी देवी जलतरण तलावामध्ये दुरावस्था. जलतरण तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी भाग वर आला. चालकाच्या समयसूचकतेनं अपघात टळले. परभणी शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांविरोधात रिक्षाचालक आक्रमक. खड्ड्यांवर रांगोळी काढून खड्ड्यांचा सत्कार केला. वर्ध्यामध्ये उड्डाण पुलाच्या कामाला गती. रेल्वे लाईनवरील गर्डरचं काम पूर्ण झाल्यानं ट्रायल घेत चाचपणी. शरीर सुखाला विरोध केल्यानं महिलेची गळा दाबून हत्या. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी उसाचा फड पेटवला. कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील भादवणमधली घटना. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अवैध सावकारी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. अवैध सावकारी पैशाला बळी पडणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं समोर. व्हॉट्सअपवरून अश्लील चॅट आणि ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक. गोव्यातून पुण्याच्या बिबवेवाडीमध्ये आलेला मद्यसाठा जप्त. पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. संभाजीनगरच्या पाचोडमध्ये ग्रामीण पोलिसांची गुटखाविरोधात मोठी कारवाई. 8,80,000चा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरमध्ये डीमार्ट प्रशासनाला ग्राहकांनी धारेवर धरलं. वजनापेक्षा कमी धान्य पॅक करून देत असल्यानं ग्राहकांचा आरोप. नाशिकच्या मालेगावमध्ये सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न. व्यापाऱ्याच्या घरात शिरून चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न.
वसई कला क्रीडा महोत्सवादरम्यान दुर्घटना, प्रेक्षक गॅलरी कोसळून 15 जण जखमी. मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांची तडकाफडकी बदली, त्यांच्या जागी स्वप्नील नीला यांची नियुक्ती. नवी मुंबई अग्निशमन दलाचे 5 कर्मचारी निलंबित, कोपरखैरणे अग्निशमन केंद्रामध्ये दारू पार्टी करत जुगार खेळणं भोगलं. प्रदूषणासंदर्भातील नियमांचं पालन न केल्यानं एमी इन्फ्रा आणि एनसी एंटरप्राइजेसला 2 लाख रुपयांचा दंड. मुंबईमध्ये 31 डिसेंबर रोजी 10 ठिकाणी महास्वच्छता अभियानाचं आयोजन. गेटवे ऑफ इंडिया येथून सकाळी 9 वाजता अभियानाला प्रारंभ. 31च्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस ॲक्शन मोडवर. शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन सुरू. रुग्णालयातल्या जेवणामध्ये अळ्या आढळल्या. अकोल्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातला धक्कादायक प्रकार समोर. मीरा रोड परिसरामध्ये एका व्यक्तीनं कर्जबाजारीपणाला कंटाळून वर्सोवा पुलावरून उडी मारली. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू. नाशिकच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीला भीषण आग. भट्टीचा स्फोट झाल्यानं आग लागली. विनाकारण याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल हायकोर्टाकडून कारवाई. 3 याचिकाकर्त्यांना 3 लाखांचा दंड. केंद्र सरकार आसाम आणि उल्फामध्ये शांतता करार संपन्न. अमित शहांच्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातली सर्वात जुनी आणि गंभीर समस्या संपुष्टात. जम्मू काश्मीरमधील पूंछच्या कसबालारी भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त. अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती. पाकिस्तानचा तांत्रिक आधारावर हाफिज सईदचा प्रत्यार्पणास नकार. पाकिस्तान आणि भारतामध्ये कोणताही द्विपक्षीय प्रत्यार्पणाचा करार नाही, पाकिस्तानचं म्हणणं आहे. जागतिक बँकेचा पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानचं आर्थिक मॉडेल अपयशी. इथं गरिबांसाठी काहीच नाही, श्रीमंतांसाठीच सगळी धोरणं आखली जातात, जागतिक बँकेची टिप्पणी. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच येणार. दुर्घटना की षडयंत्र, गोध्रा असं या चित्रपटाचं नाव. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये होणार. 28 जानेवारीला गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये हा सोहळा पार पडेल. सलार चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. 7 दिवसात 308 कोटीहून अधिकची कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.